हत्ती हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर येतो महाकाय असा जंगलातील विशाल असा प्राणी, तितकाच गोंडसही. तुम्हाला हे माहितीये का की हत्तींचंही अनाथालय आहे? आपण आहोत श्रीलंकेत आणि आज आपण तेच पाहणार आहोत, पीनावाला येथील हत्तींचं अनाथालय. आपण आता काय बघायला आलोय माहिती ना बघा? हत्ती बघायला आलोय आपण. पीनावाला हत्ती अनाथाश्रमाची स्थापना श्रीलंकेच्या वन्यजीव संरक्षण विभागाने 1975 मध्ये जंगलात आढळणाऱ्या अनाथ बाळ हत्तींना आहार आणि काळजी आणि अभयारण्य प्रदान करण्यासाठी केली होती. तर मंडळी, आपण आता आलो आहोत पीनावाला येथे आणि इथे आहे एलिफंट ऑर्फनेज. तर तिथे जाण्या अगोदर आपण करन्सी एक्सचेंज केली आहे आणि करन्सी इथली इंडियाचा ₹1 म्हणजे श्रीलंकन 3.5 रुपये होतात. तर आपण $100 एक्सचेंज केले तर 29,200 श्रीलंकन रुपीज आपल्याला मिळाले आहेत. तर त्याच्यामध्ये जी काही शॉपिंग करायची ते आपण करू आणि त्याच्यानंतर जर उरली तर पुन्हा आपण $US मध्ये कन्वर्ट करून घेऊ. अशी काहीशी करन्सी दिसते श्रीलंकेची. इथे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसाठी गिफ्ट सुद्धा घेऊ शकता. आपण आता इथे बघणार आहोत एलिफंट्स हॅव्हिंग अ बाथ आणि खूप सारे एलिफंट्स असणार आहेत. आपण एक रिव्हर बेडवरती जातो इथे पीनावालाला. पीनावाला इज फेमस फॉर एलिफंट ऑर्फनेज. त्याच्यामुळे आपण इथे भरपूर एलिफंट्स एकत्र एकदाच आंघोळ वगैरे करताना बघणार आहोत. खूप एकदम ब्युटिफुल एक्सपिरियन्स आहे. आपण आता जाऊया. ही अशी आता लेन आहे. 80च्या आसपास एलिफंट्स आहेत. हो हो हो, त्याच्यापेक्षाही. सो ऑर्फनेज म्हणजे इथे बरेचसे एलिफंट्स ऑल अराउंड द वर्ल्ड बेसिकली जे काय म्हणतात हेल्थ इश्यूज असतात त्यांना, किंवा असे छोटे एलिफंट ज्यांना आई नाही आहे, पेरेंट्स नाही, तर हे ऑर्फनेजमध्ये इथे आणलं जातात एलिफंट्स ऑल अराउंड द वर्ल्ड. ओके ओके, चला जाऊया हत्ती बघायला. त्या ऑर्फनेजमधले हत्ती जे आपण बघितले आता चालत येत होते, हे समोरच्या नदीमध्ये आंघोळीला गेलेत आणि मस्त मोठ्याने ओरडत आहेत. मग त्यांचा आवाज खूप जबरदस्त आहे. आता पुन्हा ओरडले तर तुम्हाला आवाज येईलच त्यांचा. We worship. How do the elephant maximum? So you can see, but not fast. आता विक्रम हे सांगण्याचा प्रयत्न करतात की एलिफंट्सला मडी राहायला खूप आवडतं. ते जेव्हा आंघोळ करतात आणि क्लीन होतात ना, तेव्हा त्यांना मॉस्किटोज म्हणजे आपले मच्छर आणि माशा वगैरे किंवा दुसरे कीटक खूप त्रास देतात. तर मग त्यामुळे दे लाईक टू बी मडी. तर दे डोंट लाईक टू गेट क्लीन. त्यामुळे ते बघाल तर तुम्ही जास्त पाण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये पूर्ण डुंबताना दिसणार नाही. ते माती अंगावर घेत असतात. आत्ता ते सांगत होते गाईड त्याप्रमाणे की हत्तीचे जे डंग असतं म्हणजे पूप असतं त्याच्यापासून पेपर बनवला जातो आणि हत्तीचं जे डंग असतं ना ते नॅचरल फर्टिलायझर म्हणून सुद्धा काम करतं.
फुलपाखरांना ते खूप आवडतं म्हणून बरीचसे फुलपाखरू, आवाज किती भारी येतोय मला, बरीचशी फुलपाखरं त्याच्यावर बसत असतात, त्यांच्या कॉलनीज तिथे वाढत असतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हत्ती निसर्गासाठी किती चांगलं काम करतो याचं अजून एक उदाहरण म्हणजे हत्ती जेव्हा जेव्हा पाय ठेवतो 1000 किलोचा पाय, तेव्हा त्या ठिकाणी खड्डे बनत असतात ना, त्या खड्ड्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं आणि बेडकांची नवीन पैदास किंवा नवीन जीवांना त्या ठिकाणी जीवनदान मिळतं. म्हणून हत्ती हा आपल्या निसर्गासाठी खूप महत्त्वाचा आहे असं आत्ता ते सांगत होते, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हत्तींची पाण्यामध्ये चाललेली मजा पाहून मन अगदी प्रसन्न होत होतं. असं वाटत होतं त्यांच्यासोबत तिथे पाण्यात जावं, पण ते अलाउड नाही आहे ना. असे गोंडस हत्ती पाहून गौरी आणि माझ्यामधलं लहान मूल जागं झालं. आम्हाला त्यांना हात लावायचा होता तेव्हाच आमचे पवार साहेब म्हणजेच बाबा आम्हाला ओरडले. पूर्ण टूरमध्ये आमचे गाईड काय सांगतात हे आम्ही समजण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते आमच्या डोक्यावरूनच जात होतं. आता तुम्हाला तरी समजतंय का हे तुम्हीच पहा. 4 types of elephants. We call Alia, Kenner, I will in the bus here, and Atta and Atin. The Atin means the thugs come, land the band and then. रुबाबदार आहे बघा. हे एवढं ऊन खतरनाक आहे ना, त्याच्यामध्ये नारळ पाणी सुदिंग आहे खूप आणि गोड पण आहे. तर आपण फायनली कँडीमध्ये पोहोचलो आहोत आणि आता लंच करणार आहोत कँडीमध्ये. तर कँडी हे एक गजबजलेलं नावाजलेलं शहर आहे श्रीलंकेतलं आणि ते आज एक्सप्लोअर करणार आहोत आपण. याच्यानंतर आपल्या हॉटेलला जाऊन त्यानंतर संध्याकाळी. श्रीलंकेतील जेवण अगदी छान होतं, तरी पण आमची नजर डाळ भातच शोधत होती, कारण डाळ भात इज दी बेस्ट. तर मंडळी आपण पोचलो आहोत हॉटेल सिनेमन सिटाडेल या ठिकाणी. या हॉटेलला राजघराण्याचा इतिहास लाभलेला आहे, त्यामुळे हे खूप फेमस हॉटेल आहे. आता जाऊया बघूया आपलं हॉटेल कसं आहे. रीज हॉस्पिटॅलिटीचं ही खासियत आहे की त्यांची जी सोय असते ना ती सगळ्यात बेस्ट आहे, त्यामुळे आपण त्यांच्याकडून बुकिंग केली होती यावेळेस आणि मी तुम्हाला सर्व एक्सपिरियन्स दाखवतोच आहे. बसही जबरदस्त आहे आणि हे हॉटेल तुम्ही बघू शकता, पूर्ण रॉयल लुक आहे हॉटेलचा. रूमही दाखवतो मी तुम्हाला. तर तुम्हालाही रीज हॉस्पिटॅलिटीकडून करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. ओव्हरऑल डिसिजन तुम्ही घ्या पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर. अशी काहीशी लॉबी आहे, इथे ह्यांचा स्टाफ आहे जो हो गया अलग अपना सब अलग ही आहे. तर आपली चावी मिळाली आहे, 237 नंबर आहे रूमचा. आता जाऊया रूम कशी आहे बघूया, तुम्हालाही दाखवतो रूम. तर तिने आपला रूम आहे, ह्या आहे एंट्रान्स. इथे आहे वॉशरूम. वॉशरूम तुम्ही बघू शकता किती मोठं आहे
मोठेच्या मोठं वॉशरूम आहे, त्यामध्ये सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. इथे आहे बॉडी लोशन, साबण आहे, शॉवर कॅप आहे, डेंटल किट आहे, इथे हेअर ड्रायर आहे आणि इथे शॉवर एरिया आहे सेपरेट. हे बघू शकता तुम्ही. शॅम्पू, कंडिशनर आणि शॉवर जेल असं दोन्ही इथे ठेवलं आहे. शॉवर एरिया आहे सेपरेट. इथे टॉवेल्स दिलेले आहेत. हा दुसरा एक दरवाजा आहे आणि आतमध्ये आल्यानंतर असे बेड बघायला मिळतात आणि आलिशान असा रूम बघायला मिळतो. इथे वॉर्डरोब आहे. जसं राजेशाही हॉटेल सांगितलं होतं तशाच पद्धतीची सोय आमची रिज हॉस्पिटॅलिटीने केली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, हा टेबल आहे आणि सर्व गोष्टी दिल्यात त्यांनी. चहा, कॉफीपासून, डायबेटीस असेल तर विदाऊट शुगरवाली चहापासून सर्व. इथे ज्यांना ड्रिंक्स करायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा गोष्टी दिलेल्या आहेत. इथे सोफा आहे बसण्यासाठी. बाहेर भली मोठी गॅलरी आहे, हे बघा तुम्ही, आणि मागेच नदी वाहते. खतरनाक.